श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी बुधवारी काय करायचे सांगण्यासाठी आले आहे. आजचा बुधवार आहे. आज श्री गणेशाला, सिद्धिविनायकाला आणि रिद्धी सिद्धींना अर्पित असतं. सूर्याला जल दिलेला आहे. गणेशजींना दुर्वा फूल अर्पण करायचं आहे. रिद्धी सिद्धींना हळदी कुंकू आणि फुलं अर्पण करायची आहेत. शंकराच्या पिंडीवर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं दुर्वा असेल तर उत्तमच. आणि फूल अर्पण करा, बेल अर्पण करा. आपल्या कुलस्वामिनी देवींना हळदी कुंकू आणि फुलं अर्पण करा. आजच्या ह्या विशेष बुधवारी आपल्या आता 31-30 तारखेलाच आपल्याला आता अक्षय नवमी आहे, त्याच्यानंतर मग एकादशी आहे. तर अशा ह्या सगळ्या सुंदर वातावरणात जस्ट आपली दिवाळी जस्ट संपायच्या याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये आपण ह्या ज्या वातावरणामध्ये या वातावरणामध्ये आपल्याला प्रसन्नता आणि सगळं असावं. त्याच्यासाठी मी आज उपाय आहे माझा उंबरठा. तुमचा उंबरठा अगदी स्वच्छ करून घ्या. जर तुमचा उंबरठा आंब्याच्या लाकडाचा असेल तर खूपच चांगला, किंवा पांढरा मार्बलचा असावा, ज्याच्याने आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्याकडे प्रसन्नता येते. तर तुम्ही तुमचा उंबरठा चांगला स्वच्छ नेहमी ठेवावा. उंबरठ्याला आठवड्यातून एकदा तरी थोडं दूध शिंपडावं. आणि रोज जर शिंपडता आलं तर खूपच चांगलं. नाहीतर आठवड्यातून एकदा दूध शिंपडावं. आठवड्यातून एकदा हळदीचा लेप करावा. स्पेशली गुरुवारी करावा हळदीचा लेप. त्याचप्रमाणे आपल्या दाराला तोरण लावायला, आपल्या दाराच्या ज्या दोन चौकटीच्या दोन्ही मोठ्या बाजू असतात तिथे नेहमी स्वस्तिक काढा. दोन एकदम म्हणजे जमिनीवर आपण जे स्वस्तिक काढतो ते चुकीचं असतं, कारण काय आपले पाय वगैरे लागतात. तर त्या पट्ट्या असतात त्या बाजूच्या, त्याच्यावर तुम्ही स्वस्तिक काढा. आणि तुमच्या नेहमी तिथे दाराला अगरबत्ती किंवा संध्याकाळी धूप वगैरे तुम्ही फिरवत राहा. मी रोजच म्हणजे रोजच्या याच्यात असतं की संध्याकाळी धूप फिरवा, तर आपल्या दाराच्या बाहेर सुद्धा फिरवा. त्याच्याने पॉझिटिव्हिटी चांगली घरामध्ये येते. दाराला नेहमी तोरण लावा. आठवड्यातून एकदा आंब्याचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरण लावा. आणि सुकलं की लगेच काढून टाकायचं, कारण सुकलेल्या फुलांमध्ये किंवा पानांमध्ये निगेटिव्हिटी लवकर येते. एक साधारण असं घरामध्ये म्हणजे रेडीमेड असं तोरण मिळतं, उलनचं असेल किंवा मोत्याचं असेल, ते तुम्ही रेग्युलर लावून ठेवलं तरी खूप छान. आणि आठवड्यातून एकदा ताज्या फुलांचं किंवा ताज्या पानांचं नुसतं लावलं तर खूप चांगलं. अशा प्रकारे तुमच्या दाराची सेवा तुम्ही नेहमी करत राहा. आठवड्याभरातून एकदा तुमचं पूर्ण दार पुसा, त्याच्यावर ओम लिहा, स्वस्तिक काढा. जर तुमच्या असं वाटत असेल की तुम्हाला खूपच त्रास होतोय, तर तुम्ही आहे ना मंगळवारी किंवा शनिवारी मारुतीच्या देवळात जायचं आणि तिकडचा मारुतीच्या पायात जायला सिंदूर घेऊन यायचा आणि त्या सिंदुराने आपल्या दारावर स्वस्तिक काढावं. याच्याने आपल्याकडे येणारे जे कष्ट असतात किंवा जे पण वाईट नजरा असतात ते येण्यास थांबतं. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ज्याप्रमाणे तुम्ही दाराला नेहमी स्वस्तिक काढाल किंवा हळदी कुंकू लावा, ते करताना जर तुम्ही जमलं तर रोज सकाळी उठून दाराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडा. त्याच्याने सुद्धा लक्ष्मीच्या आगमनाचे खूप चांगले संकेत निर्माण होतात. आणि अशा प्रकारे तुम्ही दाराची सेवा करा, कारण दार हेच पॉझिटिव्ह आहे. जेव्हा तुम्ही घरात आत येता तेव्हा बाहेरून कुठून येता तेव्हा नेहमी घरामध्ये प्रसन्न स्माईल करून आतमध्ये जायचं आणि मनामध्ये लक्ष्मी संपन्नतेचं हे करायचं की श्रीम बोलायचं, किंवा ओम नमः शिवाय बोला, हनुमंताय बोला. असं काहीतरी एक श्लोक बोला तुम्ही, गणगणपताय बोला, असं बोला तुम्ही घरामध्ये. आणि पॉझिटिव्हली या की माझ्याबरोबर मी माझ्या अबंडन्स आणते, घर सुख समृद्धी घरामध्ये घेऊन जाते. नेहमी तुम्ही तसं घरामध्ये बाहेर पडायचं, घराच्या आत जायचं. आणि बाहेर पडताना सुद्धा तुम्ही नेहमी घराला नमस्कार करून दाराला असं हात लावून बाहेर पडा की लक्ष्मी माझ्या बरोबर माझ्या घरामध्ये आहे, असं स्थापित आहे, असं हे करून बाहेर पडा. आणि देवीचं किंवा तुमच्या कुलदेवताचं वगैरे नाव घेऊन बाहेर पडायचं. नेहमी घराची बेल वाजली की स्माईल करून दार उघडा. काय माहिती तुमच्या जो व्यक्ती आलेला असतो, जो पाहुणा असतो, त्याच्याबरोबर तुमच्यासाठी आपण खुश खूप सुख समृद्धी घेऊन आलेला असतो. म्हणून नेहमी दार उघडताना स्माईल करा, बडबड करत किंवा काहीतरी टोचून बोला. तुम्ही तसं दार उघडू नकाच. आपल्या दाराला नेहमी म्हणजे खुशबू ठेवण्यासाठी अगरबत्ती वगैरे तुम्ही साईडला लावा, पण सांभाळून लावा, कुठे आग वगैरे लागली नाही पाहिजे. किंवा नुसती अगरबत्ती धूप संध्याकाळचं फिरवत राहा. अशी सेवा करा. बघा तुमच्या घरामध्ये किती छान अबंडन्स येईल.
जमलं तर तुम्ही तिथे रांगोळी सुद्धा काढत राहा. रोज छोटीशी रांगोळी काढा, त्याच्यावर छोटासा संध्याकाळचा दिवा ठेवा. श्री स्वामी समर्थ.